नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे तुमच्या आवडत्या हरीश शिंदे लातूरकर या युट्यूब चॅनलमध्ये मी सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहता दशांश अपूर्णांक व व्यवहार्य पूर्णांक या घटकाचा पार्ट नंबर 2. यामध्ये आपण नवनीत स्वाध्याय 8.1 सोडून घेत आहोत. 8.1 चे नवनीत स्वाध्यायाचे 7 प्रश्न आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सोडून घेतलेले आहेत. पुढील प्रश्न आजच्या व्हिडिओ सोडून घ्या. क्रमाने जवळपास सगळे प्रश्न सोडून घ्या. सोपा असेल तरच मी स्किप करतो. सगळेच प्रश्न सोडून घेतो. आजचा दिवस त्यामुळे घालूया. ओके, क्वेश्चन नंबर 8 हा प्रश्न बघूया. क्वेश्चन नंबर 8 प्रश्न मी स्क्रीनवर घेऊया. सेम. ओके, क्वेश्चन नंबर 8 प्रश्न स्क्रीनवर घेतलाय. काय म्हटलंय तर पीची व्हॅल्यू फाइंड आउट करायला म्हटले. एक समीकरण दिले, एक पदावली दिली आहे तुम्हाला. ओके, आणि पीची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं म्हटलेलं आहे. हा, स्वराली माने तुझा आन्सर आहे का सांग, पटकन सांगायचं. हा, हो सर 1.1 सॉरी 1.8 ऑप्शन नंबर ओके, 1. ज्यांचं उत्तर ऑप्शन नंबर 1 आहे ते लोअर हँड करा. हा, ओजस तुझं आन्सर काय आहे? तुझा आवाज, तू हेडफोन काढून बघतो का? हेडफोन तुझा आवाज येत नाही आम्हाला. हा, कल्याणी फास्ट तुझा आन्सर काय सांग पटकन. ओके, लोअर हँड करा. ओजस थोडंसं हेडफोन काढून तू बोललास ना तर आवाज क्लिअर येईल. तुझा आवाज हवा येतो बरं का हेडफोन बोला. ओके, हा, आपण सोडवूया आता. बोला 1.8 आन्सर सांगितले टेबलमध्ये, तेच आहे का आपण चेकआउट करूया आपण. ओके, पहिल्यांदा ते समीकरण आहे, जे इक्वेशन आहे ते मी लिहितो. 0.6 इंटू 13.06 मायनस 7.06 इज इक्वल टू 2. पहिल्यांदा जे ब्रॅकेटमध्ये आहे ते सॉल्व्ह करावं लागेल. 0.6 ब्रॅकेटचा अर्थ काय असतो, मल्टिप्लाय असतो आहे काय. 13 मायनस 06 मायनस 7.6, 0.6 0.6 0 आलं पॉईंट. 13 मायनस 7 5 आलं. करेक्ट मुलांना? चुकलं, 6 आलं. 6 आलं. 13 मायनस 7 6.0. ओके, 0 हे 13.06 मधून 7.06 सबट्रॅक्ट केलं. 13.06 मधून 7.06 वजा केले, बरोबर 2 पी. ओके, 6 6 जा 36. ओके, किती पॉईंट पॉईंट होता, एक अंदाजा पॉईंट आहे. ओके, आता काही जण कन्फ्युज होतील, कन्फ्युज होऊ शकतात काही जण, 100% होणार आहे. हे पॉईंट 0 लिहिलं काही नाही याची काही गरज नाही. पॉईंट 0 काढून टाकतो, कारण काही जण त्यामुळे कन्फ्युज होतील. ओके, हा, काही कन्फ्युज होऊ शकतात. तुम्ही पॉईंट 0 काढलं, कारण पॉईंट 0 लिहायची गरज नाहीये, गरज पडत नाहीये, नाही तर चालते. ओके, हा, तर 6 इंटू 0.6 मल्टिप्लाय बाय 6 6 36, 6 7 36, 3.7 एकानंतर पॉईंट आलं, बरोबर 2 पी. बरोबर 2 पी. आता बघा, हे 3.6 हे जे 2 आहे इक्वलच्या राईट हँड साईड आहे, इक्वलच्या लेफ्ट हँड साईड आलं, भागिले झालं. काय झालं, भागिले झालं. 3.6 थोड्या वेळात समजा. हा, तर मी बिल घे, थोड्या वेळात वाजता बिल दिलं वाजता. हा, 3.6 डिवाइड बाय 2, हे 2 इकडे इक्वलच्या लेफ्ट हँड साईड आलं, डिवाइड झालं, इज इक्वल टू 3.6 डिवाइड बाय 2. ह्या 2 भागलं, 2 1 जा 2, रिमाइंडर 1, 2 8 जा 6, एकानंतर पॉईंट होईल, एकानंतर पॉईंट होईल. इज इक्वल टू 1.8. व्हेरी व्हेरी इझी क्वेश्चन्स. लिहून घे बेटा. लिहून घ्या, डाउट्स विचारा. हा, डाऊट झाले रे एंड करा फक्त. हा, मनुश्री कुंभार डाऊट आहे? नाही, लिहून घ्यायचं असेल तर. समीक्ष स्वरा डिग्रसकर आहे का क्लासला? स्वरा डिग्रसकर झालं द्यायचं पुढच्या द्यायचं झालं का मुलांना? ओके, मानव झालं असेल तर सर नाही सर. आली आपण घ्या.
आलं सर. होतच पण काही डाऊट आहे का रे साईड अजून पण आहे? ओके नेक्स्ट. सर मला एक विचारायचं. हा विचार. ते तुम्ही म्हणजे 3.6/2 केलं आणि इज इक्वल टू करून पी लिहिलं ना, मग ते वरच्या 2चं पी लिहिलं का? म्हणजे म्हणजे तो 2p आहे ना, मग त्याच्या खाली टू आणि पी मल्टिप्लाय मध्ये आहे. टू हे काय झालं इक्वलच्या लेफ्ट हँड साईडला डिवाइड मध्ये गेलं इथे पीच शिल्लक राहिलं. तर टू ना 3.6 ला डिवाइड केलं 1.8 उत्तर पीची व्हॅल्यू झाली 1.8. कळते का आरोही? हा कळालं सर. हा नेक्स्ट. हा प्रश्न मी सोडून दाखवतो. बरोबर मी सगळे प्रश्न सोडून दाखवतो फक्त तुम्ही डाऊट जर कमी विचारले सगळे प्रश्न सोडून होते. ओके जर तुम्ही डाऊट जर कमी विचारले सगळे प्रश्न सोडून होते. हा चला हा प्रश्न सोडून दाखवूया क्वेश्चन नंबर 9. पहिल्यांदा काय करायचं बघा पहिल्यांदा बघा बारकाईने ऑब्झर्वेशन करा मुलांना. हा बारकाईने ऑब्झर्वेशन करा. मी सोडून दाखवतो मी उत्तर विचारत नाहीये. ओके हे 0.49. मी आधी पॉईंटचा पण कॅल्क्युलेशन आधी करूया का? यासाठी पॉईंटचा पण कॅल्क्युलेशन करूया काल आपण ज्या पद्धतीने शिकलो त्या पद्धतीने करूया. ओके हे बघा 0.49 into 0.008 into 90 divided by 0.056 into 630. पॉईंटच्या दिवशी जरा न्यूमरेटरला किती पॉईंट बॉक्स मध्ये करतो पॉईंटच्या दिवशी मी बॉक्स मध्ये करतोय. न्यूमरेटरला अंशाला किती पॉईंट्स आहेत 1 2 3 4 5 पॉईंट्स आहेत. ओके डिनॉमिनेटर किती पॉईंट्स आहेत पॉईंट नंतर डिजिट आहेत 1 2 3 पॉईंट नंतर 3 डिजिट आहेत 3 5 अंश आणि छेद काय करायचं असते वजाबाकी 5 - 3 2. ओके 2 पॉईंट द्यायचे कुठं अंशात द्यायचे लक्षात ठेवा बरं का. हे लक्षात ठेवा हे 2 पॉईंट द्यायचे अंशात ज्यांचं लक्ष राहील ज्याचं लक्ष नाही ते परत डाऊट विचारतील सर मला समजलं नाही म्हणून. ओके आता भाग घालावा लागते आपलं. आता 2 पॉईंट आपण ठरलं. ओके हे 4 ला 4 पॉईंट करून टाकतो मी आता 8 ला 8 90 ला 90. ओके हे पॉईंटचं आपण कॅल्क्युलेशन केलं इथं आता मी फक्त सिंपल नंबर्स देतो सिंपल नंबर्स देतो बघा पॉईंटचं कॅल्क्युलेशन केलं 2 पॉईंट 2 डिजिट नंतर पॉईंट द्यायचे आपल्याला. ओके लक्षात ठेवा फक्त काल सांगितल्याप्रमाणे. ओके आता बघा हे 0 कॅन्सल हे 0 कॅन्सल 9 1 जा 9 9 7 जा 63 9 7 63 7 1 7 7 7 49. लक्ष पाहिजे सगळ्यांचं लक्ष जर नसेल तुम्ही परत सांगणार नाही परत सांगतोय लोअर हँड उत्तर मी पुन्हा विचारणार नाही. ओके 7 1 जा 7 7 8 जा 56 8 1 जा 8 8 1 जा 8 काय राहिलं सगळा भाग गेला फक्त 1 केला 1 आणि काय 2 आहे 2 डिजिट पॉईंट यायचा 1 आहे अजून शून्य द्या 0.0 0.01 तुमचा आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 1. ओके आता बरेच जण डाऊट असणार आहे ज्याला लक्ष नसतं ना त्यांचे डाऊट असतो. हा सर ते 2 आहे ना ते 2 पॉइंट्स वर औषध काढायचं. पॉझिटिव्ह औषध तर घेऊन जात असतो ना आपण औषध घ्यायचं असतं ना उत्तर आपण औषधच लिहितो ना गावड्यात लिहित होतो का नाही लिहित ना. हा गावड्या कुणाला समजलं का काल लई वेळ लागला होता समजले का आज? सर हा बोल बेटा रुद्र. आपण तिथे शून्य कशापासून काढले? इथं इथं काय 0.00 घे ना हा. इथे काय केलं होतं आपण ह्या न्यूमरेटर मध्ये ह्या अंशामध्ये किती डिजिट होते पॉईंट नंतर 1 2 3 4 5 होते मी 5 लिहिलं. छेदामध्ये किती होते 1 2 3 होते तर 3 लिहिलं 5 लिहिलं 3 2 मग त्याला 2 अंकानंतर दशमांश द्यायचा आहे मग इथं ऑलरेडी एकच आहे. एक आहे दुसरं काय काहीच घ्यायचं नाही म्हणून शून्य घ्यायचा म्हणून शून्य घेतला 2 अंकानंतर दशमांश दिला बरं शून्य घेतला म्हणून ही शून्य घेतली त्यासाठी. कळलं का रुद्र? हो सर. हा पार्थ विचार बेटा. हा तर या प्रश्नात काही डाऊट नाहीये पण मी इंग्लिश मिडियमच्या 2026च्या गाईड मधील 8.1 सॉल्व्ह केला तिच्यात मला एक प्रश्न कळाला नाही. व्हॉट्सअपला पाठव पाठव प्लीज. हो सर. सर आता पाठवू का? पाठव क्लास पाठव शूट घेऊया आपण. हा आधी हे कंटिन्यू
शेवटी मला आठवण शेवटच्या 5 मिनिटं मला आठवण करा. नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करा. क्वेश्चन भेटेल. मी सगळेच क्वेश्चन सॉल्व्ह करतो, फक्त तुम्ही लक्ष द्या. तुमचे डाऊट्स वाढले तर मग काय होतं, 5 प्रश्न होतो. हे सगळे क्वेश्चन 1 तासात होतात कव्हर. मला माहिती 1 तासात कव्हर होतात, तर तुमचे डाऊट्स वाढले की मग लांबच जातं. चल, ही त्याच पद्धतीचं एक्झाम्पल आहे. आता जसं केलं तसं करायचं आहे. 3 इंटू 0.5 भागिले म्हणजे काय रे, भागिले म्हणजे काय असतो, भागिले 0.005. तिचे भागिले नाही तर भागिले जे भागिले ना, भागिलेचे जे मी 0.05 लिहिलं. ओके, इज इक्वल टू एम. ओके, पॉईंटचं कॅल्क्युलेशन करूया. अंशामध्ये 1 पॉईंट आहे. पॉईंटचं कॅल्क्युलेशन मी बॉक्समध्ये करतो. अंशामध्ये एका अंकानंतर म्हणजे 1 डिजिट नंतर पॉईंट आहे लगेच. छेदामध्ये 3 अंकानंतर पॉईंट आहे. 1 वजा 3 वजा 2 वजा 2 म्हणजे काय रे, 2 शून्य द्यायचे असतात. 2 शून्य वाढायचे. काल आपण बघितलंय. ओके, काल जे होतं त्याला माहिती आहे. 5 व्हिडिओ ऑन कर. 2 शून्य वाढवायचे. मग हे सॉर्ट आउट पॉईंट नाही असं समजून सॉर्ट आउट करूया. 3 गुणिले 5 भागिले 5 मिडियम. 5 कॅन्सल. 3 बरोबर एम. पॉईंटचं कॅल्क्युलेशन झाले. 2 शून्य वाढवायचे म्हणून काय येणार आहे, 300 बरोबर येईल. ओके, ऑप्शन नंबर 1. कळतंय का मुलांनो? काल थोडं अवघड गेलं होते समजायला. मनुश्री कुंभार, डाऊट आहे विचार. सर मला समजलं नाही. कुठे समजलं तुला? ते 1 वजा 3 बरोबर वजा 2 लिहिलं. बर हे बघ, अंशामध्ये हा पॉईंट आहे. पॉईंट नंतर 1 अंक आहे म्हणून इथे 1 आहे. ओके, कळते? हा, आणि इथं पॉईंट नंतर 1 2 3 पॉईंट आहे म्हणजे 3 घेतलाय. बरोबर आहे. माझं लवकर तसं इथपर्यंत 1 मधून वजा 3 घेतो, वजा 2 राहतो. ओके, सबट्रॅक्शन ऑफ इंटिजर. ओके, पूर्णांकाची वजाबाकी. वजा 2 असेल तर 2 शून्य वाढवायचे. कळलं का? अधिक 2 असेल तर 2 अंकांचा पॉईंट द्यायचा. आयुष निंबुरे नाही. पोचस. सर आपण जे आधी आपलं 3 आलं, त्याच्यामध्ये आपण पॉइंट कुठं दिले? दिलेच नव्हते आपण पॉईंट. आपण पॉईंटचं लक्ष बाजूला केलं होतं, साईडला करून ठेवलं होतं. पॉईंट काढून सोडवलं होतं आपण. ओके, म्हणजे पॉईंट -2 आहे. -2 मध्ये 2 पॉईंट वाढवायचे. काल आपण बघितले का नाही काल आपण? ओके, 2 पॉईंट वाढले, उत्तर दिले. पॉईंट घेतलेच नव्हते, पॉईंट काढून सोडवलं होतं. ओके. सोरा फटाने. सर तुम्ही तिथे एम बरोबर 3 बरोबर एम केलं, तर मग त्याच्या खाली 300 बरोबर एम कसं केलं ते समजलं नाही. मी पॉईंटचं कॅल्क्युलेशन केलं, तुला लक्ष नव्हतं का? विषय सांगतो ना सोरा. हे पॉईंटचं कॅल्क्युलेशन मी बॉक्समध्ये काय केलं तुला माहितीये का? सोरा बोल, उत्तर दे. सोरा, आता काय बोलत नाहीस? लक्ष नव्हतं का मी बॉक्समध्ये सांगताना पॉईंटचं कॅल्क्युलेशन? 2दा सांगितले की मी परत सांगतो, आता हसतेस. ओके, इकडे बघा. अंशामध्ये 1 अंकानंतर पॉईंट आहे म्हणजे 1 लिहिलं. छेदामध्ये 3 अंकानंतर पॉईंट म्हणून 3 लिहिलं. 1 वजा 3 वजा 2 आलं. याचा अर्थ हे पॉईंट काढून मी सोडवले. त्याचा अर्थ मला वजा 2 पॉईंट द्यायचे, म्हणजे 2 शून्य वाढवायचे. तुम्ही त्यात उत्तर वाढवले. कळलं का? सोरावर विचारा. सोरावर विचारा. तुम्ही डाऊट्स वाढवता ना, तुम्ही लक्ष देत नाही. बघा तुमचं चुकते कुठे माहिती का? तुम्ही शिकवताना लक्ष देत नाही, नंतर डाऊट्स विचारता, त्यामुळे तुमचे प्रश्न कमी होतात. मी राहिले तुम्हाला सोडवे सांगणार आहे. मी नाही पुढे नवीन टॉपिक चालू करणार आहे मी. सोरावर. सर प्रश्नाचं नाही सर, माझं लेक्चर सारखं 5 मिनिटात कट होतं. हेडफोन हेडफोन काढून बोल. हेडफोन आवाज ऐकू येत नाही आम्हाला. आणि व्हिडिओ बंद करून बोल वाटल्यास. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. ओके, पण काय होते आता सगळे प्रश्न होऊ शकतो बघा. हा स्वाध्याय कम्प्लीट करून मी पुढचा स्वाध्याय कम्प्लीट करू शकतो. पण काय होते, तुम्ही लक्ष देत नाही शिकवताना, नंतर डाऊट विचारता. एकच स्टेप मला 10 वेळेस सांगावं लागायची. तुमचं लक्ष कुठं असतं? लक्ष द्या व्यवस्थित. हा प्रश्न ग्रुपला पाठवतो, सोल्युशन द्या. सोडून दाखवल्या सुट्टी करा, तरी पण मी सोडून दाखवतो. ओके, लक्ष द्या. स्वरावाढ उत्तर द्यायचं. सारखं 5 मिनिटात कट होत आहे. तुझा आवाजच क्लिअर आहे, आम्हाला ऐकू येत नाही क्लिअर. व्हिडिओ बंद करून बोलतो. ते नेटवर्कचा इश्यू आहे तुझ्याकडे सोरावाढ. ते आमचा प्रश्न नाहीये, ते तुझा प्रश्न आहे, तो तू सॉल्व्ह कर.
ओके, आमच्याकडे चालू आहे व्यवस्थित. बघा 0.04 म्हणजे काय? 0.04 याचा अर्थ असतो 4/100. ओके, मी काल सांगितलं होतं. आठवतंय का मुलांनो? काल मी सांगितलं होतं. 0.04 म्हणजे काय असते? 4/100. याचा गुणाकार व्यस्त. गुणाकार व्यस्त करायचा. गुणाकार व्यस्त. इंग्लिशमध्ये त्याला म्हणायचं मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स. काय म्हणायचं? मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स. मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स. याचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स. इन्व्हर्स. काय करायचं? खाली डोकं वर पाय. ही गुणाकार व्यस्त करायचं. गुणाकार व्यस्त केलं. ओके, 100/4 4/100 काय तरी 25. त्याला यायचं 25. आता ज्यालाही गुणाकार व्यस्त कळत असतं त्याचा अवघड आहे बाबा. ओके, हा पार्थ पाठवलेला प्रश्न मी बघतो. हा आयुष लिंबोरे काही डाऊट आहे का? पटापट चाललं, मला स्वाध्याय संपायचं बघा सगळा. मी सगळं सोडून दाखवतो तुम्हाला. कळाले का? असेल तर खरंच कळालं असेल तर विचारा डाऊट. विनाकारण काय विचारायचं तुम्ही विचारून बसू नका. सर हा आयुष बोल. हा हे तुम्ही 100 ला काटून हे हेडफोन काढा आरुष. हेडफोन मग आवाज ऐकू येत नसतो. हेडफोन काढून बोल. हेडफोन बंद करते पहिला. बोल आता मोठ्यानं. हा बोल लवकर, वेळ सर नाहीये. तुम्ही ते 100 ला काटून 25 कसे केले? हा, मी काय केलं? 100ला 4 भागलं. 100ला 4 भागलं काय येतं? 25 येतं बेटा उत्तर. भाग करून बघ. 100/4 करून बघ. कळलं का? कळलं? यस. हा, 100ला 4 भाग, उत्तर 25 येतं. ओके, हा स्वरावर. हा स्वरावर डाऊट आहे? स्वरावर तुझ्या नेटवर्कचा इश्यू आहे. तू व्हिडिओ बंद करून क्लास कर. चला पुढे आपण सुरू. हा नेक्स्ट एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूया. क्वेश्चन नंबर 12. काल पहिला दिवस होता, तुला समजायला मी खूप वेळ घेतला, खूप डाऊट सॉल्व्ह केले कालच्या व्हिडिओमध्ये. आता आज दुसरा दिवस आहे, थोडस फास्ट जाते का? सगळे एक्झाम्पल होतील आपण. ओके, माईक म्यूट करा. माईक ऑन आहे. आरुष भानेकर माईक म्यूट करायचं बेटा. आरुष. हा, उत्तर विचारलं नाही मी. उत्तर कारण आपण सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करूया आजच्या तासामध्ये. ठीक आहे, उत्तरात वेळ घालत नाही. ओके, चला काय म्हणले रे बघा मुलांनो. 0.003 इंटू 0.03 इंटू 0.3 इंटू x इज इक्वल टू 0.54. ओके, आता काय करायचं? आपल्याला विचार एक्स ची व्हॅल्यू. एक्स ला एक्स प्लस ठेवा. 0.54 ला एक्स ठेवा 54. ओके, हे जे आहे ना 0.03 हे सगळं इक्वलच्या राईट हँड साईड आहे का? डिनॉमिनेटरला जाईल, छेदात जाईल. 0.003 इंटू 0.03 इंटू 0.3. आता मी करतोय पॉईंटचं रिलेशन. पॉईंटचं रिलेशन करतोय. सगळ्यांचं लक्ष आहे? पण आउट विचारू नका. पॉईंटचं रिलेशन करतोय. सगळ्यांनी लक्ष द्या. सगळ्यांनी लक्ष द्या. आज पहिला दिवस असेल, दुसरा असेल, तिसरा दिवस असेल, तो जुने विद्यार्थी सगळ्यांनी लक्ष केलं द्या. पॉईंटचं रिलेशन करतोय. अंशाला किती अंकानंतर पॉईंट आहे रे? 1-2 अंकानंतर पॉईंट आहे. अंशाचे 2. छेदांची सगळी मोज आहे आपल्याला. ते बघा 1 2 3 4 5 6. 2 वजा 6 म्हणजे काय रे? -5. -4 म्हणजे 4 शून्य वाढवायचे. काय करायचे? 4 शून्य वाढवायचे. जानवी जरी आपल्याला. ओके, हा मला बघा पॉईंट नाही म्हणून इकडे सोडून बघूया आपण. पॉईंट नाही असं सोडून बघूया. पॉईंट नाही असं आपण म्हणलं ते पॉईंटचे दोष आपण केले. 54 ला 54. 3 इंटू 3 9. 9 इंटू 3 27. 3 त्रिक 9. 9 त्रिक 27. 27 दोन्ही 54. उत्तर 2 येते. आता पॉईंट द्यायची व्हॅल्यू. पॉईंट किती द्यायचे? -4. 1 2 3 4. ऑप्शन नंबर डाऊट आहे इथे विचार. ज्याने कालपासून क्लास केलाय, आज लक्ष देऊन बघते सगळं, त्याला समजते बरं का? समजते ना मला सगळ्यांना? मला हवा कळत असेल तर. हो सर. ओके, पार्थ हो, केदार सर. दुर्गुडी काय चालू आहे? सर मला एक डाऊट आहे.
हा विचार बेटा. तिथे तुम्ही 0.54 घेतला आणि परत तेच खाली कसं काय आलं? मी काय केलं माहितीये का, हे पॉईंटचे सोल्युशन इथे गेले बॉक्स मध्ये, कळलं का? मग फक्त पॉईंट सोडून तुम्ही उरलेल्या संख्या घेतल्या सोडून असेल, कळलं का रोहिणी? हो हो पॉईंट्स का काढले, पॉईंट सोल्युशन इथे गेले बॉक्स मध्ये, पॉईंट सोडून ज्या राहिली संख्या ते गेलं ती सोडून काढलं, 2 आलं, 2च्या मग पुढे पॉईंट सोल्युशन 0 वाढवलं, -4 म्हणून 4 0 वाढवलं, कळलं का? हो. हा बृणाल काय डाऊट आहे? बृणाल महाशुक्रे नाही म्हण. नसेल तर म्यूट कर बेटा. त्याच्या पुढं आज सगळे क्वेश्चन होतील बरं का. तुम्ही जर असं पटपट हे दिलं, पटपट लिहून घेतलं माझ्यासोबत, स्क्रीनशॉट काढा किंवा लेटर येत असेल तर, ओके, माझ्यासोबत लिहून घ्या, सगळे प्रश्न सोडून घ्या. हा बोल बेटा आरुष. हे सर ते 54 ला काटून सर तुम्ही 2 कसा काय केला? अरे 54 ला 27 ने भागायचं, भागायचं तो नाकार येतो तुला आरुष? हे सोडव काय ते सांग मला आरुष, हा कळलं का? हो हो 27 टू जा 27 वर 54 आहे, हे केलं कळतं बेटा. नेक्स्ट माझ्यासोबत पटापट लिहून घ्या, आपण सगळा स्वाध्याय कम्प्लीट करूया आणि 5चा डाऊट पण सॉल्व्ह करूया. हा प्रश्न इझी आहे बघा. हा तरी सोडवतो, इथं सोडवतो मी क्लिअर नाही, इथं सोडवतो. काय म्हणले 2.04 किती पॉईंट आहेत रे? पॉईंट सोल्युशन 2 अधिक 2, आणि दोन्ही पॉईंट अंशातच आहेत ना सर. प्रत्येक वेळेस पॉईंट तुम्ही मायनस करत होता, कारण एक अंशात होता, एक छेद होता, भागाकार होता. पॉईंटचा भागाकार असेल तर मायनस करायचं आणि गुणाकार असेल तर ऍडिशन करायची, बेरीज करायची. पॉईंट 4 येणार आहे, पॉईंट सोल्युशन 4 येणार आहे बघा. पॉईंटचा भागाकार असेल तर वजाबाकी करायची, पॉईंटचा गुणाकार असेल तर काय करायचं? बेरीज करायची. काय करायचं? बेरीज करायची, लक्षात ठेवा. ओके, आता तो पॉईंट आहे असं समजा, 204 दिले 5 सोडूया. 5 4 जा 20 कॅरी 2 5 0 0 2 ला 2 5 2 जा 10 1 तर 20 पॉईंट हे 4 नंबर पॉईंट आहे. 1 2 3 4 पॉईंट 0. कोणतं ऑप्शन? ऑप्शन नंबर 0 काढायचं, 0 काढायचं. ऑप्शन नंबर 2 येणार आहे. सो ऑप्शन नंबर 2 काय आहे सर? ऑप्शन नंबर 2 हे आहे 0.102 आहे. अरे या पॉईंट शेवटी इथे 1 0 काय आहे, 2 0 काय, किती त्याची किंमत विषय असते, सारखीच असते, काही बदलत त्याची किंमत नाही, त्याची किंमत बदलत नाही. त्या पुढच्या पुढे 0 लिहिलं काय, नाही लिहिलं काय, त्याची व्हॅल्यू सेमच असते. कळतंय मुलांना सगळ्यांना? वैष्णवी डबरे समजते का? ओके, पुढे जायचं. हा पार्थ विचार. हा सर घरी थोडा नेटवर्कचा इश्यू आहे, तर ओरली सांगू का क्वेश्चन? म्हणजे घरी थोडा नेटवर्कचा इश्यू आहे, तर मेसेज आला नसेल तुम्हाला. आलाय आलाय आलाय, सोडून देतो बेटा, आलाय आलाय, सोडू. लास्टला शेवट सोडू आपण, अजून वेळ आहे. खूप चांगला प्रश्न येतो, सोडून देतो. चला नेक्स्ट. आणि व्यवहार प्रकारचे एक्झाम्पल बऱ्यापैकी खूप भारी एक्झाम्पल्स आहेत, हे बघा. नॉलेज मध्ये 8.2 आपलं फर्स्ट क्वेश्चन. तर तुम्ही फास्ट काय सोडवताय आज? आणि मला सगळं स्वाध्याय सोडून द्यायचं तुम्हाला. तुम्ही सोडवा, तुला हा समजला नाही, तो समजला नाही, नको, सगळं सोडून टाकतो. ओके, लक्ष द्या. माझ्यासोबत लिहा का, माझ्यासोबतच लिहित चला. आता मला इथून मी सोडवायला चालू करतोय. ओके, आता मला काय म्हणले, गुणाकार आहे, पहिलं गुणिले करायचं बघा. पदावली आहे, पदावली 7/9 प्लस 7/9 इंटू 7/9 भागिले 7. पहिल्यांदा डावीकडून उजवीकडे जाताना ऍडिशन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. ओके, याच्यामध्ये पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन करायचं. त्यातलं जे पहिल्यांदा लेफ्ट साईड आहे ते पहिलं करायचं, ब्लॅक करून. पहिल्यांदा आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. ओके, हा 7/9 ला 7/9 7/9 ला 7/9 बरोबर. 7 7 जा सॉरी प्लस ला प्लस 7 7 जा 49 9 9 जा 81. ओके, ते भागिले 7/9. आता अपूर्णांकाचा भागाकार. ओके, अपूर्णांकाचा भागाकार करत असताना जो दुसरा अपूर्णांक आहे त्याचा गुणाकार व्यस्त घ्यायचा असतो. काय घ्यायचा असतो? गुणाकार व्यस्त. त्यावेळेस फ्रॅक्शनचं तुम्ही डिव्हायडेशन करता त्यावेळेस जो दुसरा तुमचा अपूर्णांक असणार आहे त्याचा काय करायचा असतो?
मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स घ्यायचा असतो. 7/9 चा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स काय आहे? 9/7. ओके, तर तुम्ही भागीचे गुणिले काय केलं? कारण मी 709चा ऐकला गुणाकार व्यस्त केला. लक्षात सगळ्यांचा पुन्हा डाऊट विचारली बसवायचा. ओके, 709चा मी गुणाकार व्यस्त केला, 9/7 केला. ओके, 9 1 जा 9, 9 9 जा 81, 7 1 जा 7, 7 7 जा 14. ओके, काय राहिलं शिल्लक आता? किती शिल्लक राहिलं? 709 प्लस इकडे काय राहील परत 709. काय सेम आहे? डिनॉमिनेटर सेम आहे, छेद समान आहे, बरोबर. अंशाची काय बेरीज करायची. 7 अधिक 7 छेद बरोबर 14/9. ऑप्शन नंबर 3 लिहून घ्या. ओके, डाऊट आहे कोणाचा? प्रणाली उत्तर सांगायचं. हा नाही सर, उत्तर सांगायचं होतं. हा बरं. 7 divided 7 केल्यास लवकर येतो. डिवायडेड बाय पहिलं करायचं असतं. मग ती रेसिप्रोकल करावी. इथे येतं, इथे वेगळं असतं तर आपल्याला रूल बाय रूल फॉलो करायचं. येतं माहित आहे. इथे 709 709 कडे असतं तर आलं असतं लवकर. रूल फॉलो करा. ओके, बेसिक रूल्स. ओके, चला नेक्स्ट. घेतलं लिहून सगळ्यांनी? मार्ग घेतलं असेल तर सर घेतलं. ओके, नेक्स्ट. ह्याला पण ट्रिक पण आहे घ्या. हा जो प्रश्न सेकंड नंबरचा, त्याला ट्रिक पण आहे. पण ट्रिक करण्यापेक्षा आपण आपल्या पद्धतीनं बेसिक पद्धतीनं सोडवलं कधी विसरत नाही. बेसिक पद्धतीचं ट्रिक किती लक्षात ठेवावी? काय ट्रिक्स आहेत स्कॉलरशिप मध्ये? मी किती ट्रिक्स लक्षात ठेवा असा प्रश्न पडेल तुम्हाला की कोणत्या ट्रिक्स लक्षात ठेवाव्या असा प्रश्न पडू शकतो. बेसिक आपली जे बेसिक आहे त्यावर समजून घ्या. ओके, परत बीजगणिताचा प्रश्न आहे. ऍक्च्युअली हा एक्सेल समीकरणाचा प्रश्न आहे. बीजगणिताचा प्रश्न आहे का? तो या 4 मधला आहे. ओके, 3/5 च्या 3/5 ऑफ 4 किती मध्ये? 3 5 4/3 मध्ये. 4/3 मध्ये. ओके, बघा 3/5 च्या म्हणजे गुणाकार. च्याचा अर्थ तर जिथं शाब्दिक उदाहरणामध्ये च्या येणार आहे. ओके, किंवा इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी जिथं 3/5 ऑफ 4/3 ऑफ हा शब्द वापरेल तिथं मल्टिप्लिकेशनचं साईन वापरायचं. काय वापरायचं? मल्टिप्लायचं साईन वापरायचं. 3/5 ऑफ 4/3. ओके, म्हणजे 3/5 च्या 4/3 मध्ये किती मिळवल्यास तुम्हाला कितीचा उत्तर माहिती आहे का? तुम्हाला किती मिळवायचं तुम्हाला माहित आहे का? माहित नाही, म्हणून मी त्याला x समजतो. x समजलं तर उत्तर काय येणार आहे? 1/5 येणार आहे. मांडणी परत एकदा सांगतो, लक्ष द्या पद्धतीला. परत एकदा सांगतो, सगळ्यांचं लक्ष असलं पाहिजे. स्वरा आवाज, स्वरा कोकणे, लक्ष द्या बेटा. स्वरा कोकणी कुठे गेली? हा, लक्ष द्या सगळ्यांनी. 3/5 च्या 3/5 ऑफ 4/3. 3/5 च्या मध्ये गुणाकार 4/3. 3/5 चा 4/3 याच्यामध्ये किती मिळवायचे ते माहित नाही, म्हणून मी त्याला x समजलं. x घेतलं, उत्तर काय येतं? 1/5 आहे. ओके, मग हे 3 कॅन्सल, अंश कॅन्सल 4/5 प्लस 1 प्लस x इज इक्वल टू 1/5. हे 4/5 जे आहे इक्वलच्या राईट हँड साईड गेलं 1/5 इंटू 4/5. ओके, छेद समान आहे. अंशाची काय होणार? वजा राखी 1 - 4/5 x बरोबर -3 कळतंय? हा, -4 1 - 4 काय -3 का? समजते का मुलांनो? सर ओके, लिहून घ्या. बोला करायचंय. बोला. ते 4/5 कुठं घेतलं म्हणजे ते वरती होतं ते का? हे 3 कॅन्सल, 1 1 चा भाग केला. हे 4 1 चा, हे 5 1 चा. 4 1 जा 4, 5 1 जा 6. समजलं सर. चालतंय? दोन लाईन करा. समजलं सगळ्यांना मुलांनो? ओके, चला. जे युट्यूबला व्हिडिओ हा पाहताय त्या व्हिडिओला लाईक करायचे, चॅनल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नाही, सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे. नेक्स्ट
सर आता जे तुम्ही उदाहरण सांगितलं त्याच्यासाठी कोणतं आपण सूत्र वापरू शकतो का? वापरता येतं, पण ते सूत्र किती लक्षात ठेवणार? जर दोन्ही अपूर्णांक सेम असतील तर वापरता येत. आहेत ठीक आहे. काही सूत्र आहेत, पण यांच्यावर पुस्तकात दिलेत. माझ्या काही सूत्र लक्षात राहत नाही. लई ट्रिक्स असते. मी आजवर दरवर्षी शिकवतो, माझ्या ट्रिक्स काही लक्षात राहत नाही. तुमच्या लक्षात राहत तर तुम्ही बघा. आहेत ते ट्रिक्स आहेत काही त्याला. चला सर मग बोला. नंतर आम्हाला सूत्र लिहून द्या. बरं सांगतो असं. मला एकदा बघावं लागेल, माझ्या लक्षात नाही, बघू सांगतो तुम्हाला. पुढला प्रश्न खूप सोपा आहे. किती प्रश्न आहेत याच्यामध्ये? आठवण सगळे सोडून तुम्ही पटकन येतो मला. हे 3 ला 3 3.1/4. 3 ची व्हॅल्यू 3 आहे बरं का. 1/4 म्हणजे काय असतं? 1/4 म्हणजे काय असतं? 0.75 असतं. बरं 0.25 असतं. 1/4 म्हणजे काय असतं? 0.25. 1/4 1/4 काय असतो? 0.25. 1 ला जर 4 भागलं होतो तर काय तो 0.25 येतं. बरोबर का मुलांनो? ओके, बेरीज करा. 3.25. ऑप्शन नंबर 3. कळतंय? इझी, व्हेरी व्हेरी इझी. ओके, लोअर हँड करा. पुढल्या प्रश्नाकडे जाऊ. श्रावणीला कळतंय की श्रावणी डाणे पुढल्या वर्षी कळेल, आता या वर्षी थोडा अवघड जातं. सर कळतंय? कळतंय. बरं खरं कळतंय सोरा? जमतं का तिला? कळतंय. कळतंय ना? अवघड जातं. पुढल्या वर्षी चांगलं जमेल तुला. हा रुद्र, काय डाऊट आहे? हा सर आपण हे जी नसते 1/4 किंवा त्याचे नुसती किंमत जरी माहीत ठेवली तरी आपण सरळ उत्तर काढू शकतो का? हो, काढू शकतो. डायरेक्ट तो लिहू शकतो. ओके, तुला समजावून मी लिहिलेलं नाही. ओके, काढू शकतो. स्वाध्याय संपवायचे टार्गेट उद्या नवीन टॉपिक चालू करायचं. उद्या तुझं टॉपिक नेक्स्ट घातांक आहे का? हा, घातांक हा गणित असता पण आहे का? एक प्रश्न फिक्स असतो व्यवस्था घातांकाचा. एनएससी विद्यार्थी घातांक व्यवस्था घटक आहे. ओके, एनएससी विद्यार्थी तुमचं मॅथ सगळं मी दिवाळीत संपून टाकतो बरं. दिवाळीची पुढे ठेवणार नाही. दिवाळीत तुमचं सगळं मॅथ संपणार. एनएससी विद्यार्थी म्हणजे मॅथचे टॉपिक सगळे दिवाळीत संपून टाकणार. एकही ठेवणार नाही टॉपिक दिवाळीपर्यंत. ओके, काळजी करू नका. हा, पुढे सारे इंग्लिश 10 प्रश्न येतं. मग आपण काय करूया? फास्ट करून 10 प्रश्न होतील बघा. फास्ट करून बोलतो मी समजावून सांगतो, तुम्ही लक्ष द्या बरं का. प्रत्येक प्रश्न मी एक्सप्लेन करतो व्यवस्थित, तुम्ही लक्ष द्या. थोडंसं फास्ट काय देतोय, सगळे प्रश्न करून घ्यायचे आणि 5-10 मिनिट लागले तर लांबू द्या मग आता, कारण ते डाऊट पण घ्यायचं आहे. 5-10 मिनिट लागले लांबू द्या. उत्तर नाही विचारणार मी तुम्हाला, उत्तराला वेळ घालणार नाही. उत्तर लोअर हँड करू नका. ओके, बरं तुमचं उत्तर काय असेल ते असेल. ओके, चला आता बघा हा जो अपूर्णांक आहे 3.3/5 7/10 भागिले 10 गुणिले 20. आता हा जो आहे ना पूर्णांक अपूर्णांक, हा जो मिक्स्ड फ्रॅक्शन आहे तर व्यवहार्य पूर्णांक करा. कसं करणार? ओके, 3 × 5 अधिक 3 भागिले 5. ओके, 5 × 3 गुणाकार अधिक 3 भागिले 5 अधिक 7/10. हा भागाकार करतोय. भागाकार म्हणजे काय? गुणिले 1/10. ओके, भागिले म्हणजे काय? 10च्या टक्के म्हणजे असणार 1 असणार आहे. कळतंय का? 10च्या छेदसंख्या म्हणजे 1 असणार आहे. मग याचा गुणाकार असतं, याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स. ओके, 1 वर गेला 10 खाली गुणिले 10 गुणिले 20. काय आहे? 10 × 10 10 × 20 बेक 10. ओके, हे सोडून इकडं 5 × 15 15 × 3 18 18/5 अधिक 7/5. 7 झालं. 7 × 1 = 7 7 × 1 = 7 7 ला 7 खाली 5 आहे 5. छेद समान आहे, अंशाची बदल बेरीज 18/7/5. 18 मध्ये 7 प्लस केले 25 25/5 इज इक्वल टू. कळतंय मुलांनो? डाऊट विचारा पटकन, डाऊट असेल तर. डाऊट असताना इथे बरं जायचं. मी फास्ट काय येतोय तर आपलं स्वाध्याय संपवायचं आहे म्हणून फास्ट घेतोय बरं का. उद्या नवीन टॉपिक चालू करायचं आहे. उद्या 2-3 प्रश्न नको दिवस करायचं. हा आरोही विचार. हा ते 25/5 आहे ना, मग त्याला डिवाइड केलं का तुम्ही? हो,
फाईव्ह हा. वन जा फाईव्ह, फाईव्ह फाईव्ह जा 25 असं. हा. लिहून घ्या लिहून घ्या लिहून घ्या लिहून घ्या असं लिहून काय घ्यायचं. हा समर्जित विचार बेटा. हा ते डिवाइड नंतर 10/1 होतं ते 1/10 केलं ना. हा इथे 10च्या खाली काहीच नाही, इथे 10च्या खाली काहीच नाही म्हणजे 1 असतं. ओके, जर रेसिप्रोकल घेतला मल्टिप्लिटी इनवर्स घेतला त्याचा तर आणि 20 ला का केलं नाही. 20 ला 20 ठेवलं, ह्या 10 ला 20 डिवाइड केलं. 10 2 जा 20. ओके, ह्या 2 न 10 ला डिवाइड केलं. 2 5 जा 10. कळते ओजस. हा विचार ओजस पटकन. हा. सर मला ती दुसरी स्टेप नाही कळाली. कोणतीही कुठं नाही हा. काढायचं, कुठं नाही काढायचं सांग. कॅल्क्युलेशन नाही काढत हे. आपण 20 ला 10 ने का डिवाइड केलं. सांगतो हे बघा, 7/10 गुणिले 1/10 गुणिले 20. ओके, काय 10 ने 20 ला भाग होतो का ओजस. हो. मग भाग करायचा. 10 × 10 10 × 20 2 1 2 2 5 10 7 4 5. कळलं का. कळलं. हा नेक्स्ट. आता इथं आले कम्पॅरिझन आले, आपण अंकाचं आपण सोडून दाखवले. करूया. ओके, शॉर्टकट न सुरू यायला शॉर्टकट वेळ वाढवता. 5/7 पेक्षा मोठा पाहिजे आणि 11/14 लहान पाहिजे. आता बघा या दोन्हीची काय करूया, छेद सारखे होऊया. छेद सारखे, याचं 14 आहे, याचं 40, त्याचं पण 14 करूया. साध्य करायला करूया का, दोन्ही फ्रॅक्शनचे छेद समान करूया, डिनॉमिनेटर सेम करूया. मग काय करावं लागेल, 5 × 2 7 × 2 म्हणजेच काय, 5 2 जा 10 7 2 जा 14. मिडलचं रेस आहे 11/14. तर याच्या दरम्यानचं कोणतं आहे बघायचं आपल्याला. ओके, याच्या दरम्यानचा. सर पहिला ऑप्शन चेक करूया. 6/7 पहिला ऑप्शन चेक करतो मी. फर्स्ट ऑप्शन चेक करतो. 6/7 छेद 7 आहे, त्याचा छेद मी डबल करायचा प्रयत्न करतो. ओके, 6 दोन्ही 12 7 2 14. हा पूर्णांक ह्या पूर्णांकापेक्षा मोठा पूर्णांक आहे. दरम्यान आहे का, इन बिटवीन आहे का, नाहीये. तेव्हा पहिला पर्याय उत्तर येत नाहीये. ओके, दुसरं चेक करूया. 16/21. आता इथं छेद 14 करावं, हा कोण चालत ना. सर 5/7 पेक्षा 6/7 मोठा आहे, बाकीचे कोणचे नाही. ती का मोठे आहेत तर 11/14 पेक्षा मोठे. बरे पण मोठे. 16/21 14च्या सोबत नाही करता येईल आपल्याला. आपण चेक फाइंड आउट करूया. ओके, 16/21 काय करावं लागेल, आपलं मोठा आहे चेक करूया. हे 10/14 ओके, आणि हा 16/21. त्यात मोठं कोणताही ठेवूया आपण. ओके, लक्ष सगळ्यांचं लक्ष आहे का. कसं करायचं, क्रॉस मल्टिप्लाय करूया. क्रॉस मल्टिप्लाय 10 × 21 आणि 14 × 16 210 16 64 6 16 1 16 16 6. तर हा पूर्ण मोठा आहे. ओके, हा पूर्ण मोठा आहे. 16/21 हा मोठा आहे त्याच्यापेक्षा 10/14 पेक्षा. ओके, बरं हे फिक्स झालं की 16/21 हा फ्रॅक्शन मोठा आहे 10/14 पेक्षा. तो 11/14 पेक्षा लहान आहे का ते चेक करूया. ओके, 16/21 हा 11/14 पेक्षा लहान आहे का चेक करायचंय. फ्रॅक्शनचं कम्पॅरिझन करताना क्रॉस मल्टिप्लाय करायचं. 16 × 14 ओके, 11 × 21 मग 11 करावं. मग 16 × 14 224 आले. ओके, 11 × 21 11 1 11 11 2 22 23. हा मोठा आहे, हा मोठा आहे. तर यस
बरोबर मिळेलचा अपूर्णांक आहे तुमचा 1620. उत्तर करेक्ट आहे ऑप्शन नंबर 2. झालं का? उत्तर करेक्ट आहे ऑप्शन नंबर 2. और तुम्ही अरे बाबा हा छेदाधिक अपूर्णांक आहे, औषध नाही घेते. हा विचारा, डाऊट विचारा, पाच विचारा. हा समजलं सगळ्यांना? डाऊट नाही कोणाचे? विचारत नाही तुम्ही आज? सोपं आहे. फक्त मी काय केलं, अपूर्णांकाचे छेद समान केले आणि मी कम्पॅरिझन करून बघितलं. पहिला नाही आला, दुसरा ऑप्शन सापडला बरोबर. हा हा काय केलं बघा इथं, हे सर असं दीर्घ गुणाकार काय केलं? क्रॉस मल्टिप्लाय बाय हा, तर हे दोन अपूर्णांकामध्ये मला लहान मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, दोघांचे छेद विषय वेगवेगळे, तर ते क्रॉस मल्टिप्लाय करायचं. 16 मध्ये 14 करायचं, 21 मध्ये 18 करायचं. इकडे मला मोठा आला तर हा पूर्णांक मोठा, इकडे मला मोठा आला तर हा पूर्णांक मोठा. और तुम्ही 11/21 असं काय केलं तुम्ही? 21 हा मी काय केलं बेटा, हा 60 आणि 40 क्रॉस मल्टिप्लाय केलं. ओके, आणि 11/20 क्रॉस मल्टिप्लाय केलं. जो क्रॉस मल्टिप्लाय मोठा असेल तो त्यावरचा अपूर्णांक मोठा असतो. तर ते 5. तर जर हे अपूर्णांक औषधिक असते तर औषधी असतं तर मग ते औषधी असतं तर लगेच उत्तर कळतं ना. समजा हे औषधी असतं, हे 7 आणि हे 4 आणि 8 हे 4, 8 4 मोठच असतो ना. औषधी असतं तर. सर मला एक विचारायचं. हा विचार आरोही. हा सर ते तुम्ही 6x2 आणि 7x2 कुठून घेतलं? ते मी काय केलं माहितीये का, याचं छेद 49, याचा 49, ह्याचा 7 ला 40 करायचं होतं, म्हणून मी 2 ने मल्टिप्लाय केलं छेद समान करण्यासाठी. कळतंय का? हा जसं 11/49 16/21 केले, तसं 5/7 आणि खाली पर्यायला केलं तरी तेच असतं. बरोबर ना. 5% 6 समोर करतोय. ते तसं हा तसं येतंय. हा मग ते काय होतं, 5.7 हा मोठा येतो आणि 6 समोर लहान. और तुम्ही हा 16/21 ऋषिका, कुठून घेतला? काय 16/21 हा हे कुठून कुठून घेतलं घेतलं का? तुम्ही? अरे ऑप्शन घेतलं, ऑप्शन आहे 16/22 त्याच्यावरून घेतलं. हा, ऑप्शन नुसार घेतलं. ओके, नेक्स्ट. आज आपण 10 प्रश्न सोडले. आज आपलं स्पीड खूप चांगला आहे. मग समजतंय ना मुलांना? समजून स्पीड कमी करूया. जाऊ द्या, काय देश करू नका. हा आता मला हा प्रश्न झालाय बघा या प्रकारचा. कधी सोडवतो 2 मिनिट राहील तर. तुझं एक्स्ट्रा काही मला नाव थोडस एक्स्ट्रा काय बरोबर वाटलं. हे बघा, हा क्वेश्चन काय आहे, 3/7 मध्ये 3/7 मध्ये 3/7 हाऊ मेनी टाइम्स, किती वेळेस, एक्स वेळेस, किती वेळेस ते माहित नाही, एक्स वेळेस ऍड करावेत म्हणजे उत्तर काय येणार आहे, 3 येणार आहे. मांडणी करते याची मांडणी. हा 3/7 मध्ये हाऊ मेनी टाइम्स 3/7 ऍड करायचे, हाऊ मेनी टाइम्स, टाइम्स म्हणजे मल्टिप्लाय, 3/7 ला मल्टिप्लाय मध्ये आहे एक्स. ओके, म्हणजे आन्सर काय येणार आहे, 3 येणार आहे. हे सॉल्व्ह करायचंय. 3/7 एक्स इज इक्वल टू 3 मायनस 3/7. ओके, 3च्या डिनॉमिनेटरला काहीच नाही तुम्हाला असणार आहे. एक्स इज इक्वल टू, राज घोरपडे माईक म्यूट कर बेटा, राज घोरपडे माईक म्यूट कर. हा बघा, हे 3/7 इक्वलच्या राईट हँड साईडला गेलं मायनस झालं. 3च्या डिनॉमिनेटरला काहीच नाही म्हणजे 1 घेतलं. ओके, क्रॉस मल्टिप्लाय 3 × 7. ओके, मायनस 3 × 1 डिवाइड बाय 1 × 7. डिटेल लिहितोय स्टेप, तुम्ही डायरेक्ट पण करू शकता. ओके, हा पुढे बघा इकडे सोडवतो मी बघी. एक्स इज इक्वल टू 3/7 आहे बरं का. एक्स इज 3/7 इज इक्वल टू 3 7 जा 21 मायनस 3 1 जा 3 डिवाइड बाय 7 1 जा 7. ओके, 3/7 इज इक्वल टू
So x is equal to 21 upon minus 3, 18 upon 7. X is equal to 18 upon 7. हे इक्वलच्या लेफ्ट हँड साईडला मल्टिप्लाय मध्ये आहे. इक्वलच्या राईट हँड साईडला काय होतोय, हे जे 7 आहे ते न्यूमरेटर होते अंशात येईल, हे जे 3 आहे ते डिनॉमिनेटरला जाईल. समजते लक्ष सगळ्यांचं? सगळ्यांचं लक्ष आहे का? ओके. हे जे 7 आहे इक्वलच्या लेफ्ट हँड साईड आहे, राईट हँड साईडला गेल्यावर अंशात जाईल, 3 न्यूमरेटरला आहे, राईट हँड साईडला डिनॉमिनेटर जाईल. कळतंय? तर आज झाला 3 1 जा 3, 3 6 जा 18, 7 1 जा 7, 7 1 जा 7. X is equal to x. How many times x? X time. याची ट्रिक पण आहे, ट्रिक सांगतो तुम्हाला लगेच. याची ट्रिक आहे बरं का, लगेच सांगतो. जरा नवीन प्रश्न आपण बघू उद्या आता. ट्रिक सांगतो याची ट्रिक पहिली होईल घ्या, जे ट्रिक पण आहे सांगतो तुम्हाला. सर माझ्याकडे स्ट्राईक ट्रिक आहे. हो आहे ट्रिक, आहे मी सांगतो. सर याचं सूत्र आहे, मी सांगू का? हा सांग बेटा सांग. उत्तर गुणिले छेद वजा पहिला अंश भागिले दुसरा अंश. असं ते. सर माझ्याकडे सोपे, मी सांगू? हा सांग सांग. अपूर्णांकाचा व्यस्त गुणिले बेरीज वजा 1. हे लिहिलं का मी ट्रिक सांगतो. हा अपूर्णांकाचा व्यस्त, अपूर्णांकाचा व्यस्त, पूर्णांकाचा व्यस्त गुणिले काय ग, गुणिले बेरीज. बरोबर का? गुणिले बेरीज हो सर. भागिले भागिले काय, वजा 1. वजा 1. बरोबर. ही ट्रिक लक्षात ठेवा, ही ट्रिक पण आहे, ट्रिक उत्तर येतं बरोबर. ट्रिक आहे का? अपूर्णांकाचा व्यस्त, अपूर्णांक काय 3/7 आहे, त्याच्यावेळेस काय झाले 7/3. बेरीज काय दिली, बेरीज तुम्हाला 3 दिली आहे, 3 वजा 1. 3च्या खाली काय म्हणजे हे सोडवा, 7 1 7. कोणी तुम्ही बेरीज केली? अरे गुणाकार आहे ना, सॉरी गुणाकार आहे, गुणाकार आहे. हा 3 1 जा 3, 3 1 जा 3, 7 - 1 6. तर आलं. हा हो, पण ट्रिक लक्ष पाहिजे. हा डाऊट सुरूया. ही बेरीज, ही जी बेरीज तिन्ही, ही बेरीज म्हणजे ही बेरीज, कळलं का? ट्रिक लक्षात ठेवा. हा पार्थ पार्थ हा प्रणाली विचार. हा सर माझं सूत्र वेगळं आहे. हा असू द्या, उत्तर द्यायचं आहे ना, तुझ्या लक्षात आहे हा ना? उत्तर तेच होते. असू दे असू दे असं. हो जसा सर. सर मला ना ते आत्ताची जी ट्रिक सांगितली ना ती नाही कळाली. हा हे काय, हा जो फ्रॅक्शन आहे, फ्रॅक्शनचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स घ्यायचा. ओके, लिहून घेतो, इंग्लिश मध्ये सांगतो मी. फ्रॅक्शनचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स मल्टिप्लायर आहे. फ्रॅक्शनचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स इंग्लिश मध्ये लिहून घ्या, इंग्लिश मध्ये सांगतो. फ्रॅक्शनचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स ऑफ फ्रॅक्शन किंवा रिसिप्रोकल ऑफ फ्रॅक्शन. ओके, मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स ऑफ अ फ्रॅक्शन किंवा रेसिप्रोकल ऑफ अ फ्रॅक्शन इंटू आन्सर म्हणजे बेरीज, उत्तर जे येणार इंटू आन्सर -1. हा सोडा विचार. 7/3 कसं घेतलं त्या ट्रिक मध्ये ते सांगा. हे 7/3 ना, हे 3/7 आहे ना, याचा गुणाकार कसं केला, अंश छेदांशात, वरी डोकं खाली पाय केलं. कळलं? ओके चला, पुढच्या वर्षी सोडवली का, 4 प्रश्न राहिले आणि डाऊट राहिलाय, उद्या घ्यायचं, डाऊट्स घेऊया ना मग त्याचा. डाऊट्स डाऊट्स घेऊया. ओके, बाकीचे 4 प्रश्न जे राहिले ते तुम्ही सोडवा, किंवा सोडत नसेल तर ग्रुपला पाठवा, मी ग्रुपला सोडून पाठवतो. ओके, डाऊट्स घेऊया. याला पण ट्रिक आहे बरं मुलांनो, हा जो प्रश्न आहे ना याला पण ट्रिक आहे.
ट्रिक माझ्या लक्षात राहत नाही. माझा ड्रॉबॅक आहे, मला ट्रिकच लक्षात राहत नाही. मला आता बेसिस ट्रिकला बेसिस होता. याला पण ट्रिक आहे बरं का, याला पण ट्रिक आहे, पण माझा ड्रॉबॅक आहे, मला ट्रिक लक्षात राहत नाही. मला बेस इतकं परफेक्ट जमतं, मला उत्तरच येतं. हा ओके, कसं सोडवायचं? पहिल्यांदा यांचं हे सॉल्व्ह करायचं, पहिल्यांदा हे खालचं. ओके ओके, हे सॉल्व्ह करायचं. मग 1 4 1 अपॉन 4 4 चा लक्ष सगळ्याच लक्ष असं पाहिजे. सगळ्यांनी पार मागते आहेस का बेटा? ओके, हा 4 चौक 16 प्लस 1 भागिले 4. ओके, मग काय बघा हे 1 4 1 अपॉन 60 प्लस 1 70 70 प्लस आता 1 च्या अंशात आहे, याचा पर्याय परत तुला काय दिसतो ना 1 अपॉन 4 अपॉन 4/70. कळतंय का? 1/17/4 याचा गुणाकार कसा झाला? हे 4 अंशात गेलं 17/2. इथपर्यंत आले तुम्हाला इथपर्यंत डाऊट आहे का विचारा? पार्थ आहे का? पार्थ मागते का? गेला काय विचारा? आरुष तुला नाही कळलं का? काय नाही कळलं आरुष तुला? हे सर 1/4 हा इकडे बघ काय केलं? हे 4 चौक 16 हे इथे 16 लिहिले. ओके, हे प्लस 1 हे प्लस 1 इथे केलं. ओके, 60 प्लस 1 70 4 ला 4. समजते आरुष? हो. हा मग आता हे 1/17/4 आहे. मग 17/4 चा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स गुणाकार कसं घेतला? हे 4 अंश घेतलं, हे 70 चे रद्द घेतलं. इथपर्यंत आले सगळ्यांना? हा हो. पुढे आपण सोडूया. सर. पुढे परत येऊया याच पद्धतीनं 1 ला 1 70 into 4 70 into 4 प्लस 4 डिवाइड बाय 70. ओके, 1 डिवाइड बाय 74 चा 68 68 प्लस 4 डिवाइड बाय 7. 1 डिवाइड बाय 68 प्लस 4 72 डिवाइड बाय 7 इज इक्वल टू याचं 72/72 याचा काय घ्यायचा? पुन्हा काय व्यस्त काय घ्यायचा? पुन्हा काय व्यस्त 17/72. कुठे झालं सांग ना? इथं. हा सांग 17/4 17/4 अधिक 4 अधिक 4 भागिले 17. 1 ला 1 17 चौक 68 अधिकला 4 17 ला 17 68 4 72 72/17 हे 1 च्या अंशात आहे. तुझं बरोबर 17/72. हा पार्थ विचार. काहीच डाऊट नाही. काय समजलं? हो सर. हे ट्रिक पण आहे बरं का काहीतरी. तुला माहिती आहे ट्रिक ट्रिक असते बघा. हा रुद्र सर मला तिसरी स्टेप समजली नाही. दुसरी ही काय ही? हा हा सांगतो ते बघ. 4 चौक 16 अधिक 1 ला अधिक 1 भागिले 4. पहिली स्टेप काय आली? ओके, परत 16 अधिक 1 17 4 ला 4 कळतंय? हा 1/17/4 याचा घ्यायला गुणाकार व्यस्त याचा घ्यायचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स 4/70. ओके, हा 17 चौक 68 17 चौक 68 4 ला 4 4 ला 4 68 4 72 72/17 त्याचा गुणाकार व्यस्त 17/72. कळतंय मुलांना? हा तर राहिलेले 4 एक्झाम्पल्स तुम्ही वहीमध्ये सोडवा. सुटत असेल तो ग्रुपला पाठवा, आपण ग्रुपला सोडून पाठवू. ओके, समजतंय? हा उद्या मात्र इंडायसिस चालू करतोय, बेस घेतोय, कोणीच क्लास मिस करू नका. ओके, बेसिस जर नाही समजलं तर क्लिअर होत नाही. अवघड टॉपिक आहे घातांक. बऱ्याच मुलांना घातांक हा टॉपिक अवघड जातो. ओके, बऱ्याच मुलांना घातांक हा टॉपिक अवघड जातो. हा बोल बेटा. 1 मिनिट सर खाली मग घ्यायचंय. हा